वाघोली रेत डिपो से पिछले कई दिनों से चल रही अवैध रेत, मिट्टी और मुरम की तस्करी पर आखिरकार चामोर्शी उप विभागीय अधिकारी कार्यालय ने बड़ी कार्रवाई करते हुए तस्करों को करारा झटका दिया है। रेत भरकर कलमगांव की ओर जा रही 3 ट्रैक्टरों को मुद्देमाल सहित 3 पेट्रोलिंग के लिए इस्तेमाल की जा रही एक स्कॉर्पियो को जब्त किया। ये कार्रवाई मौजा वाघोली रेत डिपो क्षेत्र में की गई। प्रशासन को सूचना मिली थी कि दिन भर रेत डंपकर शाम के समय अवैध रूप से परिवहन किया जा रहा था। इसी जानकारी के आधार पर जाल बिछाकर कार्रवाई की गई। जब्त किए गए सभी वाहन तहसील कार्यालय चामोर्शी में जमा किए गए हैं। प्राथमिक जानकारी के अनुसार संजय दूधबले बोरी के 3 ट्रैक्टर और तस्करी के दौरान इस्तेमाल की जा रही एक स्कॉर्पियो को प्रशासन ने अपने कब्जे में लिया। विशेष बात तो यह है कि रेत डिपो के मालिक का एक हाईवा भी मुरम और मिट्टी की अवैध ढुलाई करते समय हुआ जब्त किया गया। मी राहुल गजानन पोर्टे, उपसरपंच ग्रामपंचायत वाघोली। मागील वर्षीपासून वाघोली येथे शासकीय डेपो रेती डेपो म्हणून इथं उपलब्ध झालेला सुरू करण्यात आला आहे, पण तो शासकीय डेपो नसून तो ठेकेदाराचा डेपो या आम्हाला असा गावकऱ्यांना कळत आहे। इथं कुठल्याही प्रकारे सरकारी कर्मचारी या आपल्या डेपोमध्ये हजर नाही राहत आणि इथं सर्रास प्रकारे मागील वर्षापासून पोकल्यांच्या सहाय्याने रेती उपसा करीत आहे आणि तो उपसा केलेला रेती तो स्वतः ठेकेदार आपल्याच गाड्याने घेऊन तो सर्रासपणे आपला बाहेर माल विकत आहे आणि इथं कुठल्याही घरकुल लाभार्थ्यांना रेती अजूनपर्यंत मिळालेली नाही। आणि आता जो सुरू केला या सत्रात तर त्याने आपल्या मनमर्जीपणाने मुरमाचा उपसा करून त्याने जे महसूल विभागाने हायवा त्याने जप्त केला त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि समोर जे आता उत्खनन सुरू आहे त्या कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही ट्रॅक्टरला GPS चा वापर न करता त्याच्यावर सर्रासपणे सुरू आहे आणि जो माल जो त्या डेपोला येत आहे तो माल दिवसभरात जमा होतो आणि रात्रीला माल पूर्णपणे स्वतः तो ठेकेदार घेऊन जात आहे। तर याचा हा डेपो शासकीय आहे का ठेकेदार आहे हे अजूनपर्यंत कळत नाही आहे। तरी याच्यावर चौकशी करून ताबडतोब हा घाट बंद करण्यात यावे। म्हणजे तुम्ही जे ग्रामपंचायतचे जे उपसरपंच आहात, पण तुम्हाला अजूनपर्यंत म्हणजे शासकीय डेपो आहे की हा कोणता डेपो आहे हा अजूनपर्यंत तुम्हाला कळलेला नाही आहे का? मग अजूनपर्यंत आम्हाला कोणत्याही कर्मचाऱ्यांनी किंवा महसूल विभागाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आम्हाला ही माहिती दिलेली नाही आहे। शासकीय डेपो फक्त सांगण्यात आलेला आहे, पण याच्यात शासकीय वापर कुठल्याही प्रकारचा होत नाही। या डेपोमध्ये फक्त सर्रासपणे मनमानी कारभार आपला ठेकेदार करत आहे। म्हणजे तिथे कर्मचारी कुणीच राहत नाही का? मग दिवसभरात आजपर्यंत एकही कर्मचारी त्याचा आम्हाला अजूनपर्यंत दिसून ते नाही आला, पण कधी चौकशी सुद्धा नाही झाली आहे। बरं, आता मग घरकुल लाभार्थ्यांना पण इथून काहीतरी रेती मिळाली का? मग आजपर्यंत मागील वर्षापासून एकही घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळालेली नाही। हे सर्रासपणे तर ठेकेदार आपल्याच मर्जीने स्वतःचाच फायदा करत आहे। हो का? आणि मग आता सरकारकडे तुम्ही काय विनंती करणार? मग सरकारकडे काय आपला जो महसूल आपला कोट्यवधी रुपयाचा महसूल याच्यातून बुडालेला आहे, तरी ताबडतोब याची चौकशी करून हा घाट बंद करण्यात यावे ही आमची मागणी आहे। चला ठीक आहे।